हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज मी पूर्ण मोठा व्हिडिओ घेऊन आले आहे महालक्ष्मीवरती. तर तुम्ही ट्रेसिंग करून घ्यायचं आहे आधीच. ते म्हणजे कसं, तर तुम्हाला त्याचा छोटासा व्हिडिओ स्टोरीला बघायला मिळेल किंवा यूट्यूब चॅनलवरती मिळेल. तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर हे पिंट्रेस्टवरून पहिल्यांदा प्रतिमा मी काढून घेतली आहे आणि पूर्ण ब्राईटनेस वाढवून देवीचं फक्त फेस ट्रेस करून घेते. त्यातल्या आउटलाईन्स जे असतात ते आपल्याला ट्रेस करून घ्यायचे नाहीत. फक्त मेन जे आहे चेहरा, मळवट, त्यानंतर कान आणि वरचं जे आपलं चंद्रकोर आहे किंवा वरचा किरीट आहे ते सगळं पूर्ण ड्रॉईंग करून घ्यायचं आहे. होठ, डोळे, नाक वगैरे तेवढंच ड्रॉईंग करून घ्यायचं आहे. आता हाफ पोर्शनचं फोटो होता, तर वरचं मी माझ्या हिशोबाने करून घेतले. आता दोन्ही साईडला पाऊण इंच मी मार्किंग करून घेतलेलं आहे. कारण का, तर मला गोल्ड राऊंडमध्ये पहिला जो ज्वेलरीचा पोर्शन असतो म्हणजे छातीवरती सगळं देवीच्या ज्वेलरी पोर्शन आहे, तर ते लागणार आहे. तुमच्या उंचीनुसार तुम्ही ब्लाऊजची उंची घेता, त्याच्या हिशोबानं आपल्याला केवढी देवी आपल्या ह्याच्यावरती केवढी देवी येते तसंच आपण गळ्यावरती त्याच्या हिशोबानंच ट्रेसिंग करून घ्यायचं आहे. गोल्ड राऊंड करून मी नाही म्हटलं तर 3.5 इंचाचा राऊंड घेतलेला आहे. मीडियम पॉईंट म्हणजे फट जिथं आहे तिथं आडवी रेष आहे तिथून ते खालपर्यंत 3 इंचाचा घेतलेला आहे. तुमच्या हिशोबाने 2, 2.5 वगैरे घेऊ शकता. आणि तिथूनच आपण डेवी ड्रेपिंग करणार आहे. तर हे मी काठ साडीचा घेतला आहे, अर्धा इंचाचा फोल्ड केलेला आहे. साधी सुई आणि साधा धागा घेतला आहे, 1 पदरी जाऊन 2 पदरी झालेला आहे. आणि खालच्या साईडून कडेला आपल्याला धागा वरती घ्यायचा आहे आणि त्याच्या साईडूनच धागा परत खाली घालायचा आहे. आता प्लेट घालताना कशी घालायची आहे बघा, मोठ्यात मोठी जेवढी होतात तेवढी प्लेट पाहिजे. 1.5 इंचाच्या किंवा 2-2 इंचाच्या प्लेट्स पाहिजेत. पण तीच प्लेट आपल्याला अर्धा इंचावरती फोल्ड करून घालायची आहे. अशाच पद्धतीने आपल्याला प्लेटा करून घ्यायचा आहे. तर एवढी जास्ती का, तर आपली आतली जी बाजू आहे म्हणजे मी जी हे करून घेते, टक करून घेते, ती बाजू आपली लहान येणार. म्हणजे सर्कल जो आहे तो लहान येणार, पण जी खालचा फ्लेअर असतो मोठा फ्लेअर तो थोडासा मोठा असतो, त्यामुळं थोडंसं जास्ती घ्यावं लागतं. आता आपलं कापड हे एक्स्ट्रा झालेलं आहे. मी 1.5 मीटरच्या आसपास कापड घेतलं होतं. फोल्ड करूनसुद्धा आपल्याला एवढं शिल्लक राहिलेलं आहे. सो इथलं जे पाहिजे तेवढं कट करायचं आणि आतमध्ये फोल्ड करून सेम पहिल्या टायमिंगला जेवढं टक केलं होतं तसंच आपल्याला टक करून घ्यायचं आहे. ओके, एकदम परफेक्ट होतं. आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला जे आपला फ्लेअर्स ओपन राहिलेला आहेत म्हणजे प्लेट्स ओपन राहिलेल्या आहेत त्याही एकावर एक ठेवून नकाने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि फोल्डिंग पट्टी देऊन आपल्याला इथं टक करून घ्यायचं आहे. तर सर्कल आपल्याला व्यवस्थित प्लेट बाय प्लेट एकावरती एक व्यवस्थित ठेवायचं आहे. प्लेटमध्ये क्रीज आली नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित करून घ्यायचं आहे. लास्टची प्लेट व्यवस्थित लक्ष देऊन पहा, एकदम एकावरती एक घालून घ्यायचं आहे. आणि लॉक आपण फ्रेंच नॉटला जसं टाकतो सेम टू सेम तसंच टाकायचं आहे, म्हणजे तुम्हाला तसंच काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर आपले जे लक्ष्मी कॉईन आहेत तर ते मी मीडियम साईजचं घेतलेलं आहे. तर हे लक्ष्मी कॉईन जे आहे तर कपड्यावरती चिटकवायचं आहे आणि त्याचा जो मेन पार्ट असतो सर्कल किंवा चौकोन तो म्हणजे मेन फॅब्रिकवर जो असतो ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती आला पाहिजे, म्हणजे टकिंग व्यवस्थित होऊन जाईल. एका साईडला एक परफेक्ट उलटी आणि बरोबर साईज बघूनच आपल्याला लावायचे आहे. उलटी साईज खालच्या साईडला येईल आणि सरळ बाजू वरच्या साईडला येईल. तर आता खालच्या साईडून मी वरती धागा काढून घेतलेला आहे आणि जो गोल्ड राऊंड असतो टकिंग करायचा त्याच्या आतमध्ये घातलेला आहे. परत गोल्ड राऊंडमधूनच सुई काढून घेऊन परत बाहेरच्या साईडला मी टक केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळे कॉईन जे आहेत ते टक करून घ्यायचं आहे, तरच हे कॉईन आपले हलणार नाही. आणि हे जे कॉईन जे आहे B7000नंच स्टिक करून घ्यायचे आहेत, नाहीतर हे लवकर निघतात त्या. आणि प्लस आपल्याला टक जर नाही केलं, ग्लू लावून जरी सोडलं तर हे कॉईन निघण्याची शक्यता आहे. तर तुम्ही सर्वांनी ह्याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपण कवड्या पण स्टिक करून घेणार आहोत. सो पहिल्यांदा B7000 भरपूर ग्लू घ्यायचा आहे. तर ह्याला पण होल आहे, तर कवड्या तुम्हाला जशा पाहिजे तसे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. दोन्ही साईडला होल मिळालं तर परफेक्टच. ह्यालाही टक करता येईल. जसं आपण महालक्ष्मीला टक केलेलं आहे तशाच पद्धतीने तुम्ही त्याला टक करू शकता. आता ह्या कवड्या जे भरपूर ग्लू लावल्यामुळं निघणार नाही आहे, त्यामुळं मी ह्याला टकिंग काही केलेलं नाही आहे. सो तुम्हाला टक करायची असेल तर करू शकता आणि एकदम परफेक्ट लुक होऊन जातं. तर मला खूप कवड्यांचं आवडतं.
त्यानंतर मी गहूमणी घेतलेला आहे, म्हणजे गहूमणी सॉरी नाही तांदूळमणी किंवा बाहेर ह्याला डमरूमणी म्हटला जातो, मोठी साईज आहे तर ते करून घेतलेलं आहे, म्हणजे यानं खूप सुंदर लुक येईल. आणि हा आपण एक मणी आणि चेन स्टिच अशा टाईपमध्ये घालून घ्यायचा आहे. हा कॉटनचा थ्रेड वापरलेला आहे इथं. जेवढी जेवढी डिझाईन मी केलेली आहे किंवा जेवढे जेवढे मणी यूज केलेले आहे त्याला सर्वपणे मी कॉटनचा थ्रेड वापरलेला आहे. तर पूर्ण व्हिडिओमध्ये मी कॉटनचा थ्रेडच वापरला आहे, फक्त चेन स्टिच करण्यासाठीच फक्त जरीचा वापर केलेला आहे. त्यानंतर ह्याला लॉक टाकायचं आहे. आणि प्लस आता मी मंगळसूत्र जे आहे वाट्या त्या मी मार्केटमधून 40 रुपयाला बाय केलेल्या आहेत. तर इथं मी साधा थ्रेडनंच व्यवस्थित स्टिक करून घेते आहे. सो तुम्हीही असं स्टक करून घ्या. आणि मंगळसूत्राच्या वाट्या लावताना आधी अंदाज घ्या की आपल्या वाट्या परफेक्ट बसत आहेत की नाही. त्याच्या बाहेर गेले तर ते व्यवस्थित छान दिसत नाही. तर मी ह्याचा अंदाज घेऊनच परफेक्ट मी केला होता. म्हणजे एक एक लाईन यूज करताना आपण ह्याची काळजी घ्यायची आहे की मंगळसूत्र बसतं आहे की नाही. तर इथं दोन्ही साईडून ही टक करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर मी इथं येलो कलरचा फॅब्रिक कलर घेतलेला आहे. तर हा ॲक्रेलिक कलर आहे आणि 1 नंबरचा राऊंड ब्रश घेतलेला आहे. तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा ब्रश घेतला तरी चालेल, पण राऊंड ब्रश शक्यतो वापरा. कारण म्हणजे देवीचा फेस तो छोटासा असल्यामुळं फ्लॅट ब्रशने तुम्हाला येणार नाही आहे. तर हे पूर्णपणे असं ड्रॉईंग करून घ्यायचं आहे. वाळल्यानंतर परत एकदा लेअरिंग करून घ्यायचं आहे, कारण बॉटल ग्रीन कलरचा कपडा असल्यामुळं कलर जास्ती उठून दिसणार नाही. आता ह्याच्यावरती खाली बेस तुम्ही व्हाईट कलरचा देऊन जरी येलो कलर दिला तर खूप छान डार्क दिसेल. पण मी एकावरती 1-2 लेअर दिलेले आहेत, त्यामुळं हाही खूप सुंदर दिसतो आहे. त्यानंतर मी रेड कलर घेते आणि रेड कलर घेऊन मी त्यानं चंद्रकोर काढून घेते आणि ह्याच्यावरती पण डबल लेअरिंग करायचं आहे, म्हणजे परफेक्ट येईल. आता इथं मी एकदा ग्रीन कलर देऊन घेतलेला आहे, सॉरी ब्लॅक कलर देऊन घेतलेला आहे. आता त्याच्यावरती डबल लेअरिंग करते वाळल्यानंतर. आणि साईडला कान जे आहे ते शुगर बीड्सनं करून घेते आहे. सो तुम्ही हे तशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे. हा मी फास्ट फॉरवर्ड व्हिडिओ जरी करत असेल तर इथं मी परफेक्ट तुम्हाला स्टिचिंग सांगते. 1 मणी 1 लॉक, 2 मणी 1 लॉक असं टाकायचं आहे, म्हणजे पटपट पटपट तुमचं काम होऊन जाईल. जर तुम्हाला चेन स्टिच आणि मणी टक करता येत नसेल तर आपल्या इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती व्हिडिओ दिलेला आहे शॉर्टमध्ये की मणी कसे टक करायचे आहेत, तिथून तुम्ही बघून हा व्हिडिओ कंप्लीट करू शकता. तर त्याच आतले लेअरसुद्धा आपण तशाच पद्धतीने कंप्लीट केलेले आहे. म्हणजे होता येईल तेवढं तुम्हाला सिम्पल वेमध्ये सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे मणी कुंदन तुमच्या हिशोबाने तुम्ही टक करू शकता. मी एकदम प्लेन आणि सिम्पल देवी केलेली आहे. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तामझाम किंवा एक्स्ट्रा कुठलेही मणी ॲड केलेले नाही, जेणेकरून तुम्हाला करण्यासाठी अडचण येईल. एकदम प्लेनमध्येच केलेलं आहे आणि परफेक्ट कान दोन्ही साईडचं भरून घ्यायचं आहे, म्हणजे लूक परफेक्ट येऊन जाईल. आणि ह्याच्यावरती जर तुम्हाला विरळ विरळ दिसत असेल तर आपण हे झूम एकदम केल्यामुळे ते विरळ दिसतंय, नाहीतर हे परफेक्टच आहे. आता लॉक टाकायला जरी तुम्हाला जमत नसेल तर त्याचाही व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे, तर जाऊन आपल्या आय डीवरती चेक करा. म्हणजे आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या. सो अशा पद्धतीने दोन्हीकडच्या साईडचे घेऊन कान करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मंगळसूत्र कसं टक करायचं आहे बघून घ्या. आधी मी 2 मणी घातलेले आहेत, पण ते एक एक मणी टक करून घ्यायचं आहे. मोठी मणी असल्यामुळं डबल 2-2 मणी घ्यायचं नाही, जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत.
शेवटपर्यंत. त्यानंतर एक गोल्डन मणी, त्यानंतर 3 मणी. म्हणजे सुरुवातीला मंगळसूत्र झाल्यानंतर मी 2 मणी घेतलेला आहे. तुम्हाला जसे घ्यायचे आहेत तसे तुम्ही घेऊ शकता. 3-3 मणी किंवा 2-2 मणी घेतले तरीही चालेल. आणि एक गोल्डन मणी घेतलेला आहे. तर हा फारच गोल्डन आहे, मॅट कलर वगैरे काही नाही आहे. मंगळसूत्रात जसा असतो सेम टू सेम मी तसाच केलेला आहे. तर दुसरी लेअर पण मी घेते. आता ते मंगळसूत्राच्या मधूनच आपल्याला धागा काढूनच घ्यायचा आहे. मंगळसूत्रातून धागा काढूनच सुरुवात करायची, म्हणजे एकदम परफेक्ट डिझायनिंग. त्यानंतर मी इथं 2.5 mm मणी घेतलेला आहे, मॅट कलर आहे. आणि तिथं एक ज्वेलरी तयार करते. सो 1 मणी 2 मणी जर केला तरीसुद्धा चालेल. जेवढे मोठे मणी असतील तेवढा तुम्ही एकच स्टिच घ्यायचे आहे. आणि जेवढे लहान मणी येतील तेवढे 2-2 मणी घालून स्टिच घेतली तरीसुद्धा चालेल. तर हा राऊंड हे तसाच कंप्लीट करते. सो तुम्ही अशा पद्धतीनं कंप्लीट करू शकता. होतं तेवढं सिम्पल वेनं मी सांगितलेलं आहे. एकदा का तुम्ही हा सिम्पल ट्रिक ट्राय केली तर अजून एक मी व्हिडिओ पोस्ट करते की अजून जास्त आपल्याला सुंदर देवी कशी करता येईल, अजून जास्त क्रिएटिव्हिटी कशी करेल. आणि इन्स्टावरती सुद्धा आपण खूप सुंदर आपल्या स्टुडंटनी केलेलं आहे, तर तिथून हे बघून तुम्ही करू शकता. त्यानंतर एक गहूमण्यांची लाईन घेतली आणि बाकीचं जे सगळं पूर्ण आहे ते चेन स्टिचनं, जरीच्या चेन स्टिचनं मी कवर केलेलं आहे. 4 ते 5 लाईनी केलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा गॅप दिसेल. मी मगाशी सांगितलं की झूम केल्यामुळं आपल्याला तो व्हिडिओ एकदम थोडासा लांब दिसतो, पण एकदम परफेक्ट लुक येतो आहे. सो अशाच पद्धतीने तुम्ही कवर करून घेऊ शकता. जेवढा होताल तेवढ्या स्टिचेस जेवढ्या बसतील तेवढ्या जवळ घ्यायचे आहे. आता त्यानंतर जे वरचं देवीचा ताज आहे तो मी साधा थ्रेड घेतला आहे आणि सेम खाली जे मणी वापरलेले आहेत तेच मणी करून घेतलेले आहेत. आणि ह्या मण्यानंतर म्हणजे जे कानाला ना तुम्ही चेन स्टिचची बॉर्डर करून घेतली तरी चालेल, मी आहे असं सोडलेलं आहे. सो तुम्ही 2 मणी 1 मणी करून पूर्ण जे वरची साईडची बॉर्डर आहे ना सेम तशीच करून घ्यायची आहे. एकदम सुंदर लुक येतो प्लेनमध्ये. त्यानंतर फॅब्रिक ग्लू घेते आणि ग्लू घेऊन पहिला सर्व चेन म्हणजे आपण जे मणी लावले आहेत ना त्याच्या साईडनं बरोबर लावायचं आहे. आणि इकडे तिकडे लागलं तरी काही प्रॉब्लेम नाही, ते वाळून जातं आणि निघून जातो, उडून जातो. त्यानंतर चेन लाईन आपल्याला लावून घ्यायची आहे. आता मध्ये मी चंद्रकोरला चेन लाईन लावली होती, पण नंतरनं मी काढून टाकले कारण मला होता येईल तेवढे सिम्पल वेमध्ये करून तुम्हाला दाखवायचं होतं. मी जेवढं डिफिकल्ट घेईल तेवढं तुमच्यासाठी कठीण होईल. त्यासाठी मी एकदम प्लेन आणि सिम्पल घेतलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला सुरुवातीलाच कॉन्फिडन्स येईल. सो तुम्ही ते इग्नोर करा. मी मध्येच ते काढून टाकलं होतं, म्हणजे जरी तुम्हाला दाखवलं असेल तर मध्येच काढून टाकलेलं आहे. त्यानंतर थोडासा मोठा मणी घेतले 2 mmचा आणि ती पूर्ण आतलं जेवढं किरेट होतं ना तेवढं पूर्ण कंप्लीट भरून घेतलेलं आहे. एक स्टिच घालून पूर्ण आतला जे किरेट आहे ते पूर्ण कवर करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि लवकरात लवकर तुम्हाला अपडेट येण्यासाठी बेल आयकनही दाबा, जेणेकरून मी जी पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि मी छान स्टोरीज, फॅब्रिक प्रिंट, आरी वर्क वगैरे मी शेअर करते. सो लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. आपल्याकडे ते ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस पण अवेलेबल आहेत, साडीगोंडे, आरी वर्क वगैरे, आणि त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर ही आहे आपली देवीची लास्टला लूक.